शीला सिंपल रेसिपीमध्ये मी आज बनवणार आहे मँगो कुल्फी। त्यासाठी कढईमध्ये 2 ग्लास दूध टाकायचं कच्चं आणि त्यामध्ये कॉर्न पावडर टाकणार आहे। असली तर टाकायची, नाही तर दूध आटवून घ्यायचं, खूप टेस्टी लागते। आणि मी 1 चमचा कॉर्न पावडर घेतलेली, त्यामध्ये थंड दूध टाकायचं आणि पावडर अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। गरम दूध टाकायचं नाही, थंडच दुधाने मिक्स करायची आणि 1 कप साखर टाकायची। साखर टाकल्यानंतर कॉर्न पावडर, मिक्स केलेलं दूध ते पण टाकून द्यायचं आणि सारखं असं ढवळत राहायचं, नाहीतर दूध कढईला लागतं। आणि खूप टेस्टी लागते ही कुल्फी आईस्क्रीम। आणि असं 20-25 मिनिटांनी दूध असं दाटसर तयार होतं, घट्टसर, आणि पुन्हा चमच्याला असं कोटिंग झालं पाहिजे, म्हणजे आपलं दूध तयार। आणि 2 ग्लास दूध होतं, त्यापैकी आपल्याला 1 ग्लास आणि थोडंसं पूर्ण 1 ग्लासला थोडंसं कमी, आणि 1 आंब्याचा रस घेतलेला मिक्सरमध्ये, फ्रेश आंबा घ्यायचा आणि मिक्स करून। आणि आता मी आईस्क्रीमचे डबे होते ते मी स्वच्छ धुवून आणि त्यामध्ये हे मिक्स केलेलं जे आंबा आणि दूध, आटवलेले दूध होतं ते खूप टेस्टी होती, घरच्या घरी हेल्दी आणि कमी साहित्यामध्ये कुल्फी तयार होती। आणि पॅक असं झाकण लावून फ्रीजरमध्ये रात्रभर ठेवून द्यायची। आणि सकाळी बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये 1 मिनिट ठेवायचे डबे, आणि नंतर मँगो कुल्फी तयार, टेस्टी, एकदम सॉफ्ट। आता आंब्याचं सीझन चालू आहे, त्यामुळे मँगो कुल्फी तयार। लहान मुलांना तर खूपच आवडेल, नक्की करून बघा। आणि त्यावर आता बदामाचे काप, गुलाब पाकळ्या, खूपच छान। तुम्ही पण बनवा, लाईक करा, शेअर करा। थँक यू।